नमस्कार. अष्टांगहृदय अध्याय 12 दोषभेदी अध्याय सूत्र क्रमांक 25. आपण मागच्या लेक्चरमध्ये 24पर्यंत येऊन थांबलो होतो. शेवटचं सूत्र होतं चय प्रकोप प्रशमः वायो ग्रीष्मादिषु त्रिषु वर्षादिषु तु पित्तस्य श्लेष्मणः शिशिरादिषु. हे आपण प्रत्येक काळानुसार होणाऱ्या दोषप्रकोपाचं चय प्रकोप प्रशमाचं आपण वर्णन मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की चय प्रकोप प्रशम हा तीनही ऋतूंमध्ये तीन वेगवेगळ्या दोषांचा होतो. म्हणजे वायू किंवा वायू दोषाचा, वातदोषाचा चयकाल हा ग्रीष्म आहे, प्रकोपकाल हा वर्षा आहे आणि प्रशमकाल हा शरद मानलेला. तर पित्ताचा हा वर्षा ऋतू हा चयकाळ आहे. त्याच्यानंतर वर्षा ऋतूनंतर येणारा शरद ऋतू हा प्रकोप काळ आहे. तर नंतरचा हेमंत आणि शिशिर हा त्याचा शमनकाल आहे, शिशिरकाल. आणि कफासाठी शिशिर हेमंत हे दोन चयकाल आहेत. विशेषतः शिशिर हा चयकाल मानला आहे. त्याच्यानंतर वसंत ऋतू हा प्रकोप काळ आहे आणि ग्रीष्म ऋतू हा त्याचा शमनकाल आहे. या पद्धतीने चार्ट आपण तयार करून लक्षात ठेवू शकतो. पुढचं सूत्र 25. चीयते लघु वृक्ष अभिः औषधीभिः समीरणाः तद्विधस्तद्विधे देहे कालस्य औष्णान्न कुप्यति. चीयते, चीयते याचा अर्थ चय होतो. कोणाचा चय होतो? समीरणा. समीरण म्हणजे वायू. कुठल्या कारणामुळे होतो? लघु वृक्ष भी औषधीभिः. औषधी हा पर्याय कोणाचा आहे? तर वनस्पतींसाठी. साधारणतः द्रव्याचे चतुर्विध प्रकार केले जातात. स्थावर आणि जंगम द्रव्यांमध्ये स्थावर द्रव्याचे हे 4 प्रकार आहेत: वनस्पती, वानस्पती, विरूढ आणि औषधी. आणि औषधीचा इथे अर्थ असा होतो त्या ठिकाणी की जे एकदा त्याला फळ आल्यानंतर त्या वनस्पतींचं आयुष्य संपतं. म्हणजे फळं पिकल्यानंतर त्या वनस्पतींचं आयुष्य संपतं. उदाहरणार्थ धान्य, की धान्याला कणसं आली, ते धान्य तयार झालं. ज्वारी, बाजरी, गहू, मका, तांदूळ, की एकदा ते कणसं आली, ती व्यवस्थित तयार झाली की ते पिकाचं आयुष्य संपलं. तुम्हाला पुढच्या वेळेस परत लागवड करावी लागते. हा त्याचा एक सोपा आपण एक अर्थ असं समजूया. मग इथे औषधी म्हणजे अशा अर्थाने औषधी नाही घ्यायच्या की ज्यांचं पीक आल्यानंतर त्यांचं काय म्हणतात त्याला नाश होतो अशा अर्थाने. तर इथे औषधी याचा पर्याय असा की ज्या काही वनस्पती आहेत त्या काळामध्ये, कारण आपण वनस्पतींना आहार घेतो, त्यामुळे त्या आहारासाठी म्हणून किंवा त्या औषधीसाठी म्हणून त्या काळामध्ये लघु वृक्ष अशा किंवा आम्ल स्वभावामुळे त्या सगळ्या वनस्पतींमध्ये त्या पद्धतीचे गुण तयार होतात किंवा लघुवृक्ष असे गुण तयार होतात. आणि ह्या लघुवृक्ष गुण वनस्पतींमध्ये तयार झाल्यामुळे त्याच पद्धतीचा आहार आपल्या शरीरात जातो. त्याच्यामुळे आपल्या शरीरातसुद्धा वाताचा चय होतो. पण ग्रीष्मामध्ये काय होतं की त्यावेळेस उष्णताही असते बाहेर, आणि ती उष्णता काय करते की शीतगुण तेवढा वाढू देत नाही. आणि शीतगुण न वाढल्यामुळे काय होतं? वात प्रकोप होत नाही. वातचय अवस्थेपर्यंत तेवढाच राहतो. उष्णगुण त्याला नियंत्रणात ठेवतं. म्हणून त्यांनी मागच्या याच्यामध्ये सूत्र आपण सुरुवातीला पाहिलं की उष्णगुणासहित कोण काम करतं? वृक्षगुण इथे येतो. कारण इथे उष्णगुण प्रधान आहे. इथे जर शीतगुण प्रधान असता तर मग मात्र प्रकोप झाला असता. आता पुढचं सूत्र आहे. काय सूत्र आहे? अद्भिर आम्लविपाकभिर औषधीभिश्च तादृशम पित्तम याति चयम कोपम न तु कालस्य शैत्यतः. न तु कालस्य शैत्यतः. कोपम न तु. पित्ताचा कोप होत नाही का? कालस्य शैत्यतः. त्या काळामध्ये शीत ऋतू, शैत्यगुण हा किंवा शीतप्रधान असलेला गुण
तिथे प्रधान असतो, वाढलेला असतो, डॉमिनन्सी असते. त्याच्यामुळे काय होतं, पित्ताचा उष्णगुण वाढत नाही. त्यामुळे फक्त जे काही वनस्पती आहेत, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत सृष्टीतल्या, त्यांच्यामध्ये आम्लविपाक होतो. त्याच्यामुळे त्या आम्लगुणामुळे पित्ताचं क्षय मात्र होतोच. पण म्हणजे पाणी पण आम्लगुणाचं असतं, वनस्पती पण आम्लगुणाचे असतं, त्याच्यामुळे पित्ताचा क्षय होतो. पण तेव्हा गुण असल्यामुळे पित्ताचा प्रकोप होत नाही, कारण पित्त प्रकोप होण्यासाठी उष्ण गुण आवश्यक आहे. तो तिथे नाही आहे, जो त्याला पुढच्या ऋतूमध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये मिळतो. त्यामुळे तिथे पित्त प्रकोप होतो. पुढचं सूत्र आहे कफासाठीचं. चियते स्निग्ध शीताभिर उदकौः उदकाः औषधीभिः कफाः तुल्ये अपि काले देहे च स्कन्नत्वान्न प्रकुप्यति. चियते स्निग्ध शीताभिर म्हणजे शीतकाळामध्ये पाणी आणि वनस्पती या स्निग्ध आणि शीत आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, शरीरामध्ये कफाचा क्षय होतो. इथे स्निग्ध आणि शीत हे दोन्ही गुण कफाचे आहेत, मान्य आहे. आणि शरीरातही स्निग्ध गुण असतो, पण तेव्हा कफाला स्थिरत्व प्राप्त होतं. स्थिरत्व प्राप्त होतं म्हणजे काय, त्याला घनभूत मिळतं, तो घट्ट व्हायला लागतो. मी मागच्या वेळेस कफ प्रकोप समजावून सांगताना ही गोष्ट सांगितली होती की जेव्हा कफ पातळ होतो त्याला विलयन हा शब्द वापरला आहे आणि तो मुख्य स्रोतसांमध्ये येऊन बाहेर पडायला लागतो, तेव्हा त्याला कफ प्रकोप ही संकल्पना म्हटली जाते. आणि कफचयामध्ये तो त्याच ठिकाणी चिकटलेल्या स्वरूपामध्ये राहतो, म्हणून त्याला कफचय असा शब्द वापरला गेला. त्यामुळे इथे जरी शीतकाळामध्ये पाणी आणि वनस्पती स्निग्ध असेल, शीत असेल, तरीसुद्धा तिथे फक्त कफाचा क्षयच होतो. त्याचा स्कन्न म्हणजे चिकटपणा किंवा घनत्व अशा अर्थाने आपण त्याला घेऊ शकतो की तो तिथे एका जागी स्थिर राहत असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रकोप होत नाही, फक्त तिथे तसेच अर्थाने क्षय स्वरूपात राहतो. म्हणजे मागच्या वेळेस अजून एक उदाहरण दिलं होतं की तुपाचं घृत. आपण एखाद्या भांड्यामध्ये तूप असेल, जेव्हा थंडीचा काळ असेल किंवा आपण खोबऱ्याचं तेल जरी असेल उदाहरण घेतलं, तर ते तसंच गोठलेलं असतं थंडीच्या काळामध्ये. जेव्हा आपल्याला हवं असतं तेव्हा ते आपल्याला काय करावं लागतं, गरम करावं लागतं. आणि उष्णकालामध्ये काय होतं की ते पातळच राहतं, म्हणजे ते सहजतेने बाहेर पडू शकतं. म्हणजे कफचय हा थोडक्यात गोठलेल्या स्वरूपात असं म्हणता येईल. आणि ज्यावेळेस ते पातळ होतं तेव्हा ते कफ प्रकोप असं हे लक्षण त्याच्या अर्थाने मानता येईल. पुढे इति काल स्वभावो अयम आहारादिवशात् पुनः किं कालस्वभाव चयादीन यान्ति सद्योपि दोषः काले अपि वानतु. सूत्र परत सांगतो. इति कालस्वभावो अयम आहारादिवशात् पुनः चयादीन यान्ति सद्योपि दोषः काले अपि वानतु. इति कालस्वभाव, ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे घडतात, काळामुळे घडतात, कालस्वभावामुळे घडतात. कालस्वभावामुळे घडतात म्हणजे प्रत्येक काळामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये कुठले ना कुठले गुण कमी जास्त असतात. ग्रीष्म ऋतूमध्ये उष्ण गुण जास्त असेल तर वर्षा ऋतूमध्ये शीतगुण असतो, शरद ऋतूमध्ये परत उष्ण गुण येतो, तर शिशिर हेमंतामध्ये परत शीतगुण येतो, वसंतात परत उष्ण गुण येतो. या गुणांच्या कमी जास्त प्रमाणामुळे दोषांची वृद्धी, क्षय, चय, प्रकोप, प्रशम या सगळ्या अवस्था निर्माण होतात किंवा या सगळे परिणाम दोषांवर घडतात. पण त्या काळामध्ये जर आहार प्राकृत असेल किंवा तो सोडून इतर काळामध्ये जर आहार प्राकृत असेल किंवा विकृत असेल तर त्याचाही परिणाम दोषांवर होतो. उदाहरणार्थ, जर वसंत ऋतूमध्ये कफ प्रकोप होतो मान्य आहे, पण एखाद्या व्यक्तीने जर अतिउष्ण आहार केला तर तेव्हा पित्तप्रकोप पण होऊ शकतो. ग्रीष्म ऋतूमध्ये कफाचा शमन होतं मान्य, पण एखाद्याने अतिशीत सेवन केलं अत्यधिक तरीसुद्धा होऊ शकतं. म्हणजे आहारातले गुणसुद्धा त्याला कारणीभूत ठरू शकतात. किंवा हीच गोष्ट जर समजा वसंत ऋतूमध्ये त्याने थोडंसं उष्ण द्रव्य खाण्यास सेवन केलं, थोडंसं वृक्षद्रव्य खाण्यास सेवन केलं तर कदाचित कफाचा प्रकोप होणार पण नाही. म्हणून आपल्याकडे त्या काळानुसार ऋतुचर्या बसवली. आपण तिसरा अध्याय जो शिकलो ऋतुचर्या, तो यासाठीच शिकलो आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये आहार विहार का सांगितला आहे, तर त्या
ऋतूमध्ये होणारा दोषाचा चय प्रकोप होऊ नये. प्रशम मात्र व्हायला पाहिजे, कारण दोष साम्य स्थितीत असले तरच प्राकृत मानले जातील. चय प्रकोप जर होत असेल तर तो होऊ नये यासाठी तो आहार सांगितला आहे, तो विहार सांगितला आहे. तो जर व्यवस्थित फॉलो केला तर मात्र दोषांचा चय होत नाही, प्रकोप होत नाही. हा त्याचा सगळ्यात सोपा अर्थ. त्याच्यानंतरचं जे पुढचं सूत्र आलेलं आहे हे साधारणतः याचं उदाहरण देतं की प्रकोप किती लवकर होऊ शकतो, पण त्याची चिकित्सा करताना वेळ जास्त का लागतो. तर ते काय म्हणतात, व्याप्नोती सहसा देहम आपादतल मस्तकम. आपाद पायापासून मस्तकापर्यंत. व्याप्नोती सहसा देहम आपादतल मस्तकम. निवर्तते तु कुपितो मलो अल्पाल्पम जलौघवत. ज्या पद्धतीने पूर आल्यानंतर पाणी त्या गावामध्ये नदीच्या आसपासच्या सगळ्या भागामध्ये पटकन पसरतं, असं होतं का की पूर आल्यानंतर 2 दिवसांनी पाणी पुढे सरकलं, मग 2 दिवसांनी अजून पुढे सरकलं? तसं नाही होत. एका रात्रीतून पूर येतो, गावाच्या गावं पाण्याखाली जातात. जर कोणी पूर पाहिला असेल तर लक्षात येईल, पाणी चढलेलं किंवा मागच्या 2-3 वर्षात पाऊस जास्त झाला त्या ठिकाणी लक्षात येईल. पण हेच पाणी कमी होताना एकदम कमी होतं का? नाही, टप्प्याटप्प्याने थोडं 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 कमी होत जातं. याच पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे की जेव्हा कुपित होतात तेव्हा पटकन पसरले जातात. निवर्तते तू कुपितो मलो. हो, आता मल हा शब्द वापरला इथे. मल या शब्दाचा अर्थ त्रिमल नाही आहे, म्हणजे पुरीश, मूत्र, स्वेद हा नाही आहे. इथे मल या शब्दाचा अर्थ दोष असाच आहे. आता तुम्ही म्हणाल की समजा मलाला इथे दोष का म्हटलं आहे, किंवा दोषांना मल हा शब्द का वापरला आहे? दोष आणि मल याच्यामध्ये फरक आहे, मग का बरं असं म्हटलं आहे? मग आपल्याकडे परत मल का स्वतंत्र सांगितलं आहे? तर दोष हे जर समअवस्थेत असतील तर ते शरीराचं धारण करतात, धातूंसारखं शरीराला प्राकृत ठेवतात. म्हणून त्यांनी आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये आलेलं आहे की दोष साम्यम अरोगता. जर दोष समअवस्थेत असतील, समअवस्थेत म्हणजे मी सांगितलं होतं सगळ्यात आपल्या कॉलेजच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं त्यावेळेस की सम म्हणजे इक्विलिब्रियम, नॉट नेसेसरी सिमिलर किंवा सेम. इक्विलिब्रियम म्हणजे काय? ते स्वतःच्या गुणांनुसार जेवढे आवश्यक आहे त्या पद्धतीने गुण आहेत त्यांच्यामध्ये आणि ते त्या पद्धतीने कर्म करतात. हा त्याचा अर्थ झाला. त्याला इक्विलिब्रियम असा शब्द वापरला जातो. मग हे जेव्हा समप्रमाणात असतील तेव्हा अरोगता अवस्था येते. अरोगता म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे, व्यक्ती स्वस्थ आहे. जेव्हा ते थोडे चय प्रकुपित अवस्थेपर्यंत जातात तेव्हा त्यांचा स्वभाव दूषण होतो. जी व्याख्या केली आहे, दूषण स्वभावात दोष. हा दूषण, दूषण म्हणजे दुष्टी करणारा स्वभाव. कधी होतो तो? जेव्हा कुठल्या तरी आहाराने किंवा कुठल्या तरी विहाराने त्याच्या गुणांमध्ये फरक पडायला लागतो, त्याच्या कर्मामध्ये फरक पडायला लागतो. त्याच्यामुळे शरीरातले धातू, अवयव याच्यावर विकृत परिणाम दिसायला लागतात. तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? दोष म्हटलं जातं. आणि ही जर गोष्ट सतत होत गेली, कुठली विकृत आहार विहार व्हायची, दोषांचा प्रकोप व्हायची, तर ते शरीराला मल करतात, मलिनीकरण करतात. मलिनीकरण करतात म्हणजे खराब करतात, विकृत करतात. म्हणून त्याला मल हा शब्द वापरला की तिथे दोष प्रकोप हा खूप जास्त झालेला आहे. त्यांनी शरीरातल्या धातूंना अतिप्रमाणामध्ये विकृत केलं आहे किंवा शरीरामध्ये अतिशैथिल्य केलेलं आहे. मग जेव्हा हा प्रकोप होतो तेव्हा शरीरातले हे दोष धातू हे पटकन लवकर अफेक्ट होतात, पटकन त्याच्यामध्ये विकृती दिसायला लागते. आणि जेव्हा बरं व्हायचं असतं तेव्हा वेळ घेतात. असं कधीच होत नाही. जेव्हा दीर्घकालीन व्याधी असतो, दीर्घकालीन याचा अर्थ बऱ्याच काळापासून हेतुसेवन चालू असतात, तेव्हा तो व्याधी बरा व्हायला नक्कीच वेळ घेतो. याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं की पाऊस खूप पडला, अचानक पूर आला, पाणी भरपूर घुसलं, पण पाणी ओसरताना वेळ जास्त लागतो, पाणी कमी होताना वेळ जास्त लागतो. म्हणजे फ्लडेड असेल तर ती डिफ्लडेड होईपर्यंत वेळ जाणारच आहे. पुढचं सूत्र आहे, नाना रूपैर संख्येर विकारे कुपिता मलहा तापयन्ति तनु तस्मात् हेत्वा आकृती साधनम शक्यम नैककशो वक्तुम
अतः सामान्यम उच्यते. आता ह्या प्रत्येक व्याधीचं स्वतंत्र वर्णन करणं किंवा प्रत्येक दोषाचं स्वतंत्र वर्णन करणं, त्याचं प्रत्येक गोष्टीचं स्वतंत्र वर्णन करणं हे इथे सध्या शक्य नाही. त्याच्यामुळे त्याने सामान्यपणे वर्णन केलेलं आहे. बाकी जे काही सगळं वर्णन ते आहे ते निदान स्थानामध्ये, चिकित्सा स्थानामध्ये किंवा जिथे जिथे गरजेचं आहे त्यानुसार त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता हेतू म्हणजे कारण, कुठल्या कारणाने व्याधी होतात ते. आकृती म्हणजे लक्षण, जे काही व्याधी होत असताना जी काही सगळी रूपं, लक्षणं, साईन अँड सिम्पटम्स याला आपण म्हणतो ते सगळं दिसणं. आणि साधन, साधनचा अर्थ चिकित्सा म्हणजे औषधं, द्रव्य, काय पंचकर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतील ती एक. पुढचं जे सूत्र आलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय आहे सूत्र? दोषः एव हि सर्वेषां रोगाणाम एक कारणम. सूत्र अंडरलाईन करून ठेवा, जेव्हा तुम्ही असेल त्यावेळेस लिहून ठेवा व्यवस्थित. सूत्र महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात निदानातलं बेसिक पार्ट आहे की आपण ज्यावेळेस व्याधी ठरवणार आहोत त्यावेळेस सगळे निजव्याधी जे शरीरात दोषांमुळे निर्माण होतात ते, ज्याच्यामध्ये बाहेरून आघात नाही आहे, म्हणजे मारलं आहे, ढकललं आहे, लागलं आहे, असे जे नाही आहेत, शरीरात तयार झालेले व्याधी, त्याला निजव्याधी म्हटलं. आपण कदाचित पहिल्या अध्यायामध्ये तुम्ही वाचलं असेल, निज आणि आगंतुक असे 2 प्रकारचे व्याधी आहेत. तर सगळे निजव्याधी हे कोणामुळे होतात? दोषप्रकोपामुळे होतात, दोषचयामुळे होतात, दोषवृद्धीमुळे होतात, दोषक्षयामुळे होतात. सगळं काही दोषांमुळे घडतं. म्हणून काय सूत्र आले? दोषा ही एव सर्वेषां रोगाणाम एक कारणम. दोषा ही ही सर्वेषां रोगाणाम एक कारणम. सूत्र कसं आहे? दोषा ही सर्वेषां रोगाणाम एक कारणम. दोषा एव ही सर्वेषां रोगाणाम एक कारणम. एव हा मुद्दाम पर्याय वापरला आहे किंवा त्यांनी काय म्हणता येईल त्याला एक असं क्रियापद वापरलं की दोष हेच फक्त असे आहेत की जे सगळ्या प्रकारच्या व्याधींचं काम. मग हे दोष कुठले? वात, पित्त, कफ. हे 3 दोष व्याधीचं कारण ठरतात. मग ते उदाहरण दिलं, यथा पक्षी परिपतन सर्वता सर्वम अपियः छायाम अत्येति नात्मीयम यथा वा कृत्स्नम अप्यदः विकारजातं त्रिविधं त्रिन्न गुणान् अतिवर्तते तथा स्वधातु वैषम्य निमित्तम अपि सर्वदा विकारजातं त्रिदोषानुसार हे सगळे काही प्रकारचे व्याधी किंवा विकार तयार होतात. म्हणजे पक्षी जरी आकाशात फिरत असला तरी त्याचं सगळं लक्ष पृथ्वीवर असतं वगैरे वगैरे, या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे शरीरातले तयार होणारे सगळ्या प्रकारचे जे काही व्याधी असतील त्यासाठी हे त्रिदोष कारणीभूत ठरतात. म्हणजे जरी रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे धातू वगैरे जरी असले तरी महत्त्वाचं दोष हेच कारणीभूत आहे. पुढचं सूत्र काय आहे? तेषां तु कारणम असात्म्य अथेर असात्म्य संयोगः कालः कर्म च दुष्कृतम. आपण जे पहिल्या अध्यायामध्ये सूत्र शिकलं असाल, कालार्थ कर्मणा योगो हीन मिथ्याति मात्रकः सम्यक योगश्च विज्ञेयो रोगः रोगैक कारणम. तेच सूत्र त्यांनी परत दिलं आहे. तेषां तु कोपे तु कारणम अथैर असात्म्यै संयोगः कालः कर्म च दुष्कृतम हीनातिमिथ्या योगेन भिद्यते तत्पुनत्रिधा. म्हणजे एकतर असात्म्य इंद्रियार्थ संयोग. आपण जर कालचा प्रमाणचा व्हिडिओ जर कोणी ऐकला असेल तर त्यावेळेस सांगितलं की अर्थ, इंद्रिय अधिष्ठान, इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा या पद्धतीने ज्ञानाची निर्माणाची प्रक्रिया होते. जेव्हा इंद्रियाचा त्याच्या अर्थाशी असात्म्य संयोग असतो, असात्म्याचा अर्थ व्यवस्थित संयोग नाही, म्हणजे एकतर अतिप्रमाणात असतो, अतिशय वेळ टी व्ही पाहणं, मोबाईल पाहणं, PC वर काय कार्यक्रम पाहणं किंवा काहीच न पाहणं, पूर्णच दुर्लक्ष करणं किंवा अतिशय अंधारामध्ये पाहणं, हे दोन्ही होऊ शकतात. अतियोग किंवा हीनयोग. मिथ्यायोग जे पाहू नये, तेजस्वी गोष्टी फार वेळ पाहू नये, सूर्याकडे जास्त वेळ पाहू नये असं सांगितलं जातं.
या पद्धतीचे मिथ्यायोग आहे. त्याच्यामुळे काय होतं, नेत्राचं कार्य बिघडतं. असात्म्य इंद्रियार्थ म्हणून तो अथैर असात्म्य संयोग हा संयोग त्याचे. काला हा काल परिणाम काळामध्ये चुकीच्या पद्धतीने चालू आहे. जसं आता ऋतू वैषम्य चालू आहे. ऋतू वैषम्य चालू आहे याचा अर्थ काय, ज्या काळामध्ये पाऊस पडायला पाहिजे त्या काळात पाऊस पडत नाही कधी कधी. आता ऊन चांगलं पडायला पाहिजे तर आता सगळीकडे पाऊस पडला आहे, बऱ्याच ठिकाणी पाणी साठायला लागलं आहे, वादळ यायला लागलं आहे. हे काय झालं, ऋतू वैषम्य झालं. त्याच्यामुळे काय झालं, ऋतूंचे गुण बदलतात, दोषांमध्ये वृद्धिक्षय होते. म्हणून आत्ताचा असणारा हा जो काही सगळा मोठा व्याधी फिरतो आहे त्याच्यामध्ये का एवढं होतं आहे, कारण मागच्या 1 वर्षभरामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. मागच्या 1 वर्षामध्ये बऱ्यापैकी वादळं निर्माण झालीत. या वादळांनी भरपूर नुकसान केलं आहे आणि या नुकसानामुळे काय झालं आहे, व्याधी निर्माण होण्याची प्रक्रिया वाढली. हे कशामुळे, कालाचं असात्म्य म्हणजे एकतर अति झालं आहे किंवा हीन झालं आहे. हीनयोग काय झालं आहे, ऊन पण नाही आहे, पाऊस पण नाही आहे. अति काय, पावसाळ्यामध्ये अतिशय पाऊस झाला आहे. आणि मिथ्यायोग काय, उन्हाळ्यातही पाऊस पडला, थंडीतही पाऊस पडला. या पद्धतीने त्याचं उदाहरण म्हणता येईल. कर्म, जे काही आपण कर्म करतो सगळ्या प्रकारचे, ज्याला प्रज्ञापराध हा पण शब्द वापरला जातो, हे सगळे कर्म काय आहेत, व्याधीचे हेतू म्हणून ठरतात. यांचं सगळं काय हीनयोग, मिथ्यायोग आणि अतियोग यानुसार त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता जे काही पुढचं सूत्र आहे 36 आणि 37 त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे की कशा पद्धतीने हीनयोग असला पाहिजे, कशा पद्धतीने अतियोग असला पाहिजे. ते सूत्र फक्त एकदा वाचतो, त्याचे अर्थ तुम्हाला समजून घेता येतील. नाही समजले तर आपण पाहूया. हीनो अर्थेन इंद्रियस्य अल्पः संयोग स्वेन नैव वा अतियोगो अतिसंसर्गः सूक्ष्मभासुरभैरवम् अत्यासन्नातिदूरस्थं विप्रियं विकृतादि च यद अक्षणा वीक्षते रूपं मिथ्यायोगः स दारुणः. एवं एतच्च पुत्यादीन इंद्रियार्थान यथायथम विद्यात. पुन्हा एकदा आपण सूत्र वाचूया. हीनो अर्थेन इंद्रियस्य अल्पसंयोगः स्वेन नैव वा अतियोगो अतिसंसर्गः सूक्ष्मभासुरभैरवम् अत्यासन्नातिदूरस्थं विप्रियं विकृतादि च यद अक्षणा वीक्षते रूपं मिथ्यायोगः स दारुणः. एवं अत्युच्चपुत्यादीन इंद्रियार्थान यथायथम विद्यात. काय सांगितलं याच्यामध्ये, इंद्रियाचा स्वतःच्या विषयाबरोबर म्हणजे अर्थाबरोबर, इंद्रियाचा म्हणजे इंद्रिय अधिष्ठानाचा जो काही कमी योग आहे किंवा अजिबातच संयोग होत नाही त्याला हीनयोग म्हणायचं. अतिप्रमाणामध्ये संयोग होत असेल तर तो अतियोग असेल. आणि डोळ्याने अतिसूक्ष्म, तेजस्वी, भयंकर, अतिशय जवळची, अतिशय दूरची, जी आवडत नाही अशी वस्तू, विकृत वस्तू अशी पाहणं म्हणजे मिथ्यायोग आहे. अन्य इंद्रियांच्या बाबतीतही अशाच पद्धतीने अतिमोठ्याने बोलणे, ऐकणे, नको असलेला वास घेणे, फॉर्मेलिनचा वास आवडतो असं काही कोणाला होत नाही, डेड बॉडीचा वास, म्हणजे त्याच्यानुसार ते हीन मिथ्यायोग अतियोग आपण त्यानुसार आपण समजावून घ्यायचं. म्हणजे हे आपण अभ्यास करून समजावून घेऊ शकतो. पुढे कालचं काय, कालस्तु शीतोष्ण वर्षा भेदान त्रिधामतः स हीनो हीनशीतादिर अतियोगो अतिलक्षणः मिथ्यायोगस्तु निर्दिष्टो विपरीत स्वलक्षणः. हे आत्ता सांगितलेलं आहे. आणि तिसरं कर्म म्हणजे ज्याला काय म्हटलं आहे, प्रज्ञापराध. प्रज्ञापराधाचं आपण जर कुठे सूत्र वाचलं असेल, ऐकलं असेल, प्रज्ञापराधम तम विज्ञात सर्वदोष प्रकोपणम असं येतं. प्रज्ञापराधम तम विज्ञात किंवा तम विद्यात सर्व दोष प्रकोपणम. प्रज्ञापराध ही गोष्ट अशी आहे की जी सगळ्या दोषांची विकृती करू शकते. इथे काय सूत्र आलं आहे, कायवाक्चित्तभेदेन कर्मापि विभजित त्रिधा कायादिकर्मणा हीनो प्रवृत्तिर्हीनसंज्ञकः अतियोगो अतिवृत्तिस्तु वेगोदीर्णधारणं विषम अंगक्रियारंभ पतनस्खलनादिकं भाषणं सामीभुक्तस्य रागद्वेष भयादि च कर्म प्राणातिपातादि दशधा यच्च निंदितं मिथ्यायोगः समस्तो असावीह अवा मूत्र वा कृतम. म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक हे 3 प्रकारचे कर्म आहेत. कायिक म्हणजे शरीराद्वारे करण्यात येणारी, वाचिक म्हणजे आता जी काही जिभेद्वारे, वाचिक म्हणजे वाचा म्हणजे बोलणे, जे काही आपण बोलतो त्याला वाचिक कर्म म्हटलं जातं. आणि तिसरं मानसिक म्हणजे चिंता, विचार, उहन हे सगळं मानसिक आहेत.
ह्या सगळ्यांचं काहीच उपयोग न करणं हाही न योग आहे आणि अति जास्त करणं हा अतियोग आहे. आणि मिथ्यायोग म्हणजे काय, तर कायिकमध्ये काय म्हणता येईल की वेगांचं धारण किंवा उद्दिरण करणे. जो रोगानुत्पादनी अध्याय आपण चौथा शिकतो त्याच्यामध्ये तेच आलं आहे की एकतर वेग अडवून धरणं. वेग म्हणजे काय, नॅचरल अर्जेस ज्याला म्हटलं जातं, भूक लागणे, मल मूत्र वगैरे या सगळ्या गोष्टी येतील त्या. किंवा विषमस्थितीत वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या मारणे. विषम म्हणजे काय की कुठेही कशा उड्या मारणे, उंचावरून वगैरे किंवा उंच सखल जागेवरून उद्योग करणे, या पद्धतीचे सगळे काय होतील. चुकीच्या पद्धतीने खेळणे, पडणे, पळणे, अडखळणे, हे सगळे काय मिथ्यायोग आहेत. आणि मिथ्यायोग हा वाणीचा वगैरे काय, आता जुन्या काळी असं सांगितलं जायचं की जेवताना बोलू नये, पण आता आपण हे नाही पाळत म्हणा. पण तेव्हाचा नियम होता की जेवताना बोलू नये, मग अचानकच बोलायला सुरुवात करणे किंवा काय अचानक राग, भीती असं काहीतरी भावना तयार होऊन त्याच्यामुळे मिथ्यायोग कोणाचा होतो, मनाचा वगैरे होतो. हे काही सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्यांचा मिथ्यायोग म्हणून जिथे जिथे म्हणून उल्लेख आलेला असेल त्या सगळ्या गोष्टींचं प्रज्ञापराधामध्ये आपण समावेश करतो. निदानम एतद् दोषाणां कुपितास्तेन नैकधा कुर्वन्ति विविधान् व्याधीन् शाखा कोष्ठास्थि संधिषु. एतद् दोषाणां निदानम तेन कुपितः न एकधा, म्हणजे हे दोषांच्या प्रकोपांचे हेतू आहेत. तर हे दोष म्हणजे हे काय करतात, हे एकाच प्रकारचे व्याधी करत नाहीत, तर वेगवेगळ्या ठिकाणामध्ये, वेगवेगळ्या स्थानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे व्याधी ते तयार करतात. त्याच्यामुळे त्याला असंख्य व्याधी तयार होतात. आपण असं तसा अर्थ घेऊ शकतो. कुठे कुठे होऊ शकतात, शाखा, कोष्ठ आणि संधी. साधारणतः हे 3 प्रकारचे आपल्याकडे रोगमार्ग केलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा येतो तो शाखा. शाखा म्हणजे एकतर धातू किंवा एक्स्ट्रीमिटीज या दोन्ही अर्थाने आपण मान्य करूया. कोष्ठ म्हणजे अन्नवा स्रोतस किंवा मूळ शरीर अशा अर्थाने. आणि संधी जिथे जिथे जोडलेलं आहे शरीर बाकीच्या गोष्टींशी किंवा 2 गोष्टी एकत्र आल्या या ठिकाणी त्याला त्यानुसार म्हटलेलं आहे, त्याला आपण संधी असं म्हणतो. त्यातला जो पहिला भाग आहे त्याला आपण बाह्यमार्ग म्हणूया किंवा जो शाखागत आहे. त्याच्यानंतर दुसरा जो काही आहे तो अभ्यंतर मार्ग किंवा ज्याला कोष्ठगत म्हटलं जातं. आणि तिसरा जो काही आहे तो मध्यम मार्ग, म्हणजे जे संधी, अस्थी या सगळ्या ठिकाणी किंवा मर्म वगैरे या सगळ्या ठिकाणी जे काही व्याधी करतो त्याला मध्यम मार्ग असा हा शब्द वापरला आहे. मध्यम का, जे शाखेमध्ये पण नाही आणि अभ्यंतरामध्ये पण नाही, त्याला त्यांनी मध्यम मार्ग असा हा शब्द वापरलेला. काय बाह्यमार्गामध्ये, शाखा रक्तादयास्त्वक्च बाह्यरोगायनम हि तदाश्रया मशव्यंग गंडालजी अर्बुदादयः बहिर्भागाश्च दुर्नाम गुल्मशोफादयोगदाः. कुठले कुठले व्याधी होऊ शकतात, कुठे होऊ शकतात, रक्तादयत्वक्च, रक्तादी धातू जे काही आहेत त्यांच्या ठिकाणी, आणि त्वचा या सगळ्यांच्या ठिकाणी होणारे जे काही व्याधी आहेत त्याला बाह्य रोगमार्ग म्हणायचे, म्हणजे त्याला शाखा रोगमार्ग म्हणायचे. त्यामध्ये कुठले व्याधी होऊ शकतात, मश, व्यंग. आता मश म्हणजे साधारण आपण असे काळ्या रंगाचा मोठा फोड किंवा ज्याला मराठीत मस तयार होणे असा शब्द वापरला जातो ते. व्यंग म्हणजे डाग वगैरे असे विकृती तयार होतात. गंड म्हणजे गालाच्या ठिकाणी वगैरे किंवा गळ्याच्या ठिकाणी सूज येते मोठी, त्याला गंड. अलर्जी, अर्बुद हे पण त्वचा विकारांमध्ये येतात. ह्या प्रकारचे व्याधी तयार होतात. आणि त्याचबरोबर शोफ जे शरीराच्या बाहेरच्या बाजूला दिसणारी सूज असेल. अर्श गुदप्रदेशी होणारा व्याधी असेल, ज्याला बरेच जण पाईल्सही आपण कम्पेअर करू शकतो. आणि गुल्म उदरामध्ये तयार होणारा व्याधी. या प्रकारचे व्याधी बाह्य रोगमार्गामध्ये होतात. बाह्य रोगमार्ग सुरुवातीला सांगितलं असं, शाखा रक्तादयात्वक्च, म्हणजे रक्तादी जे धातू आहेत, रस रक्त नाही, रसम सोडून रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सगळ्यांच्या ठिकाणी होणारे जे काही व्याधी आहेत ते सगळे. आणि त्वचा या ठिकाणी होणारे व्याधी हे बाह्य रोगमार्गातले. दुसरा येतो तो अभ्यंतर रोगमार्ग. त्याचं सूत्र असे, अंतःकोष्ठ महास्रोता आम पक्वाशयाश्रया तत्स्थानाच्छर्दी अतिसार कास श्वासोदर ज्वरः अंतर्भागं च शोफार्शो गुल्म विसर्प विद्रधी.
आता अंतःकोष्ठ महास्रोता हा आमपक्वाशयाश्रय महास्रोतस आमाशय आणि पक्वाशय याच्याबरोबर आमुख गुदापर्यंत तोंडापासून ते गुद या अवयवापर्यंतचे काही सगळे भाग आहेत त्याला महास्रोतस म्हटलं जातं. त्या त्या ठिकाणी होणारे व्याधी, मग त्याच्यामध्ये आमाशय आणि पक्वाशय पण आलं, हे सगळे जे काही आहेत ते अभ्यंतर मार्गाचे किंवा कोष्ठगत व्याधी मानले जातात. मग हे कोष्ठगत व्याधी कुठले कुठले आहेत तर तत्स्थाना छर्दी अतिसार, छर्दी मुखातून दोष विकृत सगळं बाहेर पडतं, ज्याला आपण वमन होणे, छर्दन होणे किंवा उलटी होणे असा अर्थ आपण घेऊ शकतो. अतिसार अतिशय जुलाब होणे, मल प्रवर्तन जास्त वेळा होणे. कास श्वास हे प्राण व स्रोतसाचे 2 व्याधी आहेत. कासाचा सोप्पा अर्थ खोकला येणे असं आपण म्हणूया, पण हा व्याधिकर आहे. आणि श्वास म्हणजे श्वासाचे तर बरेच प्रकार आहेत, ज्याला भाषांतर दम लागणे असं होतं, पण दम लागणे ही फक्त अवस्था आहे, पण श्वास या व्याधीमध्ये बऱ्याच गोष्टी समाविष्ट होतात. उदर म्हणजे उदराच्या ठिकाणी होणारा शोथ, म्हणजे ज्याच्यामध्ये आत्ताच्या कारणामध्ये असायटिससारखी अवस्था पण आहे, ते सगळे अल्सर वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये येतील. ज्वर, आता ज्वर हा व्याधी आहे, नुसता ताप येणे एवढ्याच अर्थाने नाही आहे, तर ज्वर हा स्वतंत्र मोठा व्याधी आहे. अंतर्भागमचे शोफ अर्श गुल्म विसर्प विद्रती, याचबरोबर अंतर्भागामध्ये शरीराच्या सुद्धा शोफ निर्माण होतो, सूज येते. मग आपण बऱ्याच वेळा असतो पोटावर सूज आली, याच्यावर सूज आली, हृदयावर सूज आली वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं काय आहे अभ्यंतरमध्ये येतं. अर्श, पाईल्सचे मुळात 2 प्रकार पडतात, म्हणजे अर्शाचे 2 प्रकार पडतात. एक एक्सटर्नल पाईल्स आणि दुसरे इंटरनल पाईल्स, म्हणजे बाह्य अर्श आणि अभ्यंतर अर्श. अभ्यंतर अर्श म्हणजे जो रेक्टसचा मधला भाग आहे सगळा, किंवा एनसचा वरचा भाग आहे, जिथे मसल्स आहेत त्या ठिकाणी होतात. आणि एक्सटर्नल पाईल्स हे एनसच्या बाहेरच्या बाजूने ओपनिंगच्या आसपास होतात. त्याच्यानंतर काय सांगितलं पुढे, गुल्म. गुल्म साधारणतः नाभी, पार्श्व, हृदय या ठिकाणी होतं. तर हृदयाच्या ठिकाणचा जो काही गुल्म असेल, शोथ असेल, त्याला पण आपण अभ्यंतर म्हणूया. किंवा स्त्रियांमध्ये गर्भाशयामध्ये तो व्याधी होतो गुल्म, ज्याला आत्ताच्या काळामध्ये आपण फायब्रॉईड म्हणू शकतो. तर त्या व्याधीचं पण अंतर्भाव त्यांनी कशामध्ये केला आहे, अभ्यंतर मार्गामध्ये केला आहे. आणि तिसरं काय आहे त्याच्यानंतर काय दिलं आहे, विसर्प. विसर्प हा व्याधी आहे ज्याच्यामध्ये नागिण आपण ज्याला आपण भाषांतर करूया, किंवा हर्पिस झोस्टर, की संपूर्ण शरीरामध्ये सरपणवत म्हणजे पसरणारे असे डाग तयार होतात, व्रण तयार होतात, ज्याच्यामध्ये अतिशय दाह असतो, भयानक आग होत असते, अशा अर्थाने तो वापरला जातो. आणि ते सरकत जातो पुढे. का बरं, ज्या पद्धतीने साप तिरपा तिरपा पुढे सरकत जातो त्या पद्धतीने हा व्याधी पसरत जातो, म्हणून त्याला विसर्प म्हटलेला. आणि विद्रती, विद्रतीचा सोप्याचा अर्थ आपण ॲप्सेस अशा अर्थाने करूया, ज्याला अंतर्विद्रती किंवा विद्रती म्हटलं जातं. शरीरामध्ये कुठेतरी व्रणशोथ तयार होतो, विकृती तयार होते, त्याच्यानंतर पुढे जाऊन तिथे दोष आणि धातू दोघांची विकृती होते आणि ते विद्रती नावाचा व्याधी करतो. याच्यानंतरचं सूत्र घेऊ आणि आपण थांबूया. मध्यम मार्ग, शिरोहृदय बस्त्यादीर मर्माणी अस्तांच्या संधया, तन्निबद्ध शिरास्नायू कंठराद्याश्च मध्यमा, रोगमार्गा स्थिता तत्र यक्ष्मपक्षवधार्तिता, मूर्धादिरोगा संधी अस्थि त्रिक्षुलग्रहादया. जिथे जिथे 2पेक्षा अधिक अवयव एकत्र आलेत त्या सगळ्यांना आपण संधी म्हटलं. मग याच्यामध्ये संधी, त्याच्यानंतर मर्म, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अंतर्भाव केला आहे. आणि त्याला मगाशी सांगितलं तसं, आणि शाखा आणि कोष्ठ याच्या मधला मार्ग किंवा मिडल वे म्हणून मध्यम मार्ग असा हा शब्द वापरला. काय काय तर त्याच्यामध्ये शिरोहृदय बस्ती हे मर्मस्थान आहे, अस्थि आणि संधी हे त्याच्यातलं दुसरं स्थान आहे, इथे पण व्याधी होतात. आता असा आपण प्रश्न करू की मग बाह्य मार्गामध्ये पण तिथे होतात, तर बाह्य मार्गामध्ये रक्तादी वगैरे जास्त होतात, अस्थि मध्ये पण होतात, आणि अस्थींच्या संधींच्या ठिकाणी जे काही संपर्क येतात तिथे मात्र मग मध्यम मार्ग मानला जातो. तन्निबद्ध शिरास्नायू कंठराद्याश्च मध्यमहा, आणि त्या सांध्यांना जोडणाऱ्या जे काही शिरा, स्नायू, कंडरा असतील, हे सगळ्या ठिकाणी होणारे जे काही सगळे व्याधी आहेत ते सगळे कोण आहेत, मध्यम आहेत. तिथे काय काय होतं, रोगमार्ग स्थितात तत्र यक्ष्म पक्ष वधार्दिता, हा अर्दित नावाचा व्याधी आहे, तो मुखप्रदेशी होतो. पालसी
फेशियल पाल्सी आपण जशाशी आपण कोरिलेट करू शकतो की शरीरातला किंवा मुखाचा अर्धा भाग असा वाकडा होतो अशा अर्थाने म्हणू शकतो आपण. यक्ष्मा म्हणजे राजयक्ष्मा. राजयक्ष्मामध्ये धातुक्षय अतिशय तीव्र होतो, विकृती होते. पक्षवध, हेमिप्लेजिया किंवा पॅराप्लेजिया दोन्ही अर्थाने, की बऱ्याच वेळा आपण ज्याला बोलीभाषेमध्ये पॅरालिसिस म्हणतो त्या पद्धतीने, की एका शरीराच्या अर्ध्या भागाचे किंवा चारी भागाचे काम चालत नाही, हे पक्षवधामध्ये येतं. पक्ष याचा अर्थ शाखा किंवा हातपाय असा अर्थाने घ्यायचा. वध म्हणजे त्यांचं कार्य थांबलं म्हणून तो पक्षवध. मूर्धादी रोग, मूर्धा म्हणजे शिर, त्याच्या ठिकाणी होणारे व्याधी आणि संधी अस्थित्रिकशूल, संधींच्या ठिकाणी अस्थिच्या ठिकाणी त्रिक संधी ज्या काही आहेत तिथे होणारे जे काही वेदना असतील, शूल वगैरे असतील, ग्रह म्हणजे अडखळल्यासारखं, ज्याला आपण स्टिफनेस असं म्हणूया शकतो, की ज्याला मराठीत बऱ्याच वेळा लचक भरली वगैरे असे काहीतरी शब्द वापरले जातात. तर या पद्धतीने की तिथे कार्य होत नाही त्या संधींकडून, हे सगळे काय झाले, मध्यम मार्ग झाले. म्हणजे काय पाहिलं आपण तर आता, एकतर व्याधींचे हेतू म्हणजे व्याधी दोष वाढण्याचे कारणं काय आहेत, का बरं चय अवस्था होते, का बरं प्रकोप अवस्था होते, का बरं प्रशम अवस्था होते. त्याच्यानंतर दोष प्रकोपाचे 3 कारणं, असात्म्य इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम म्हणजे काल, कर्म आणि असात्म्य इंद्रियार्थ संयोग. आणि याच्यानंतर आपण काय पाहिलं आत्ता तर त्रिविध दोष किंवा व्याधी होण्याचे कार्य किंवा गती किंवा मार्ग, बाह्यमार्ग, आभ्यंतर मार्ग आणि मध्यम मार्ग. बाह्यमार्ग रक्तादी धातू असलेले त्वचा वगैरे तिथे होतात व्याधी. आभ्यंतर मार्ग आमुख गुदापर्यंत जे कोष्ठ आहे त्या ठिकाणी होणारे. आणि मध्यम मार्ग या दोघांमधलं जे काही सगळं उरलेलं असेल त्या सगळ्या ठिकाणी होणारे जे काही व्याधी आहेत ते सगळे मध्यम मार्गामध्ये येतात. आता याच्या पुढचा टॉपिक हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, धन्यवाद.